मम्मीच्या हातची दोंडाचं महिना आहे. मम्मी काय त्यांना द्यायचं म्हणलं की आपलं जे स्वतःची खुशी असते ती करून द्यायला लागते. म्हणजे फॅमिली समोरचं बी असलं तरी बी. ये ऊन बाई ऊनच आहे. चमकायला लागले. मला वाटलं होतं न सांगताच घेतलंय मला वाटलं होतं फोन करावा सोराला. थंड पाणी म्हटलं आल्या दम म्हणजे काय वरती आहे ना उंच त्यामुळं आणि वजनाचं बिले वाढल्या अवघड आहे ग. पहिलं होतं ते वेगळं होतं. नाही असं काही नाही, इतकं काही नाही झालं. तुम्हाला माहित आहे माझ्याकडे आलेले आहे सानू आणि जेवण वगैरे झालेत आमचे आणि दोघी जणी बसलोत आता. शूट रील्स वगैरे बनवून झाल्यात. चॅनलवरती येतील नक्की सर्वांनी पाहायच्या आहेत. आणि इतकं ऊन आहे आमच्याकडे बापरे बाप खूपच. आणि मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. सानूला आलेल्या आहे त्या रात्री का जाते ते तुम्हाला नंतर कळणार आहे. पण आता तर खूप छान एन्जॉय केला आहे. खूप छान छान गप्पा गोष्टी चालू आहेत आणि अजूनही आमच्या गप्पा गोष्टी चालूच आहेत. थोडंसं आता थकून बसलो आता कारण खूप गप्पा झाल्यात, मस्ती झाली. मॅडम आता तेच काय शूट केले, काय एडिट केले, काय अपलोड केले त्याचीच चेकिंग चालू आहे. खरंच व्हिडिओ बनवले ना किती कवरही आपल्या आठवणी राहतात. तर तोच प्रकार चालू आहे आता आमचा. दोघीजणी बसलो आहोत आणि ऊन म्हणाल तर खूप आहे, खूप उन्हाचं आली आहे. असं माझ्याकडे बोलवलं तर माझ्या शब्दांना मान ठेवून माझ्यापर्यंत आलेले आहे. तर हीच खरी मैत्रीण आहे. खरंच कधीतरी तुम्ही पण जावा. मैत्रिणीने बोलवलं की मस्त 4 शब्द गोड बोलून या. भले काही असो किंवा नाही, पण ही भेट खूप महत्त्वाची असते. कायमस्वरूपीची आठवण म्हणा किंवा एक मैत्री टिकवण्यासाठी पण एक भेट खूप गरजेची असते. तसंच आहे. आज कॉल केला आणि मी म्हणलं हो येते. मी कॉल केला आणि लगेच सानू पहिल्यांदा असं झालं की कारण बऱ्याच वेळेस मी सानूकडे जाते पण सानू माझ्याकडे येत नाही. आणि आज मी कॉल केला म्हणलं ये सानू मला अजिबात करमत नाही. आणि माझी सानू लगेच आली. आहे का तुमच्याकडे अशी मैत्रीण? माझ्याकडं तर आहे. अशीच मैत्री टिकवून ठेवा. हेच नातं रिअल असते आणि कायमस्वरूपीचे असतात. काही नाते फक्त बोलण्यापुरते असतात, नावाला असतात. नावाला. पण खरी मैत्री आणि खरं नातं निस्वार्थी प्रेम म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आमच्या दोघींची खूप छान ऑनलाईन मैत्री आहे शिवाय पण खूप भारी आहे. अशी खरं मैत्रीण आहे का? म्हणायचं की जे देवाचीच लीला आहे, ज्यांनी आम्हा दोघीला भेटवलं आहे. असं आहे. देवांना माहित होतं का, स्वामींना माहित होतं का आपल्याला एकमेकींची गरज आहे त्यामुळे त्यांनी जे आहेत आपल्याला भेटवलं आहे. म्हणून आपल्याला दोघीला भेटवलं. स्वामींना माहित होतं आम्हाला एकमेकींची गरज आहे म्हणून. त्यांनी आधीच ठरवलेलं त्याच्यामुळे आमची भेट घडून गेली. तर अजून छोटे छोटे काय असतील तुमच्यापर्यंत शेअर करते मी. कंटिन्यू पहा. खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही आता. अजून इथं व्हिडिओ शूट करत बसतात त्यांना आणि थोडेसा अजून व्हिडिओ शूट करून हवा बघा कसली सुटली. केस मला तर अजिबात जागेवर राहिला नाही. माझे पण आहे नाही तर तिच्याकडे असं आहे जोक नाही. रील तयार करतात, व्हिडिओ तयार करतात जोक नाही. त्यांना द्यायचं म्हणलं की आपलं जे स्वतःची खुशी असते ती करून द्यायला लागते. म्हणजे फॅमिली समोरचं बी असलं तरी बी पण मज्जा पण खूप येते बरं का. मज्जा पण आहे पण थकून जाते. सगळे कामं करायचे असतात त्यानंतर हे शूट करायचं. पण चला हीच आठवण खूप चांगली. कसली आणली आहे? कोणती आणली? फॅनचा आवाज यायला सगळा. आमचं पण राहण दाजी आजच्या दिवस मी काय म्हणते आज बघा सत्य बोललेलं आहे. सत्य बोललेलं लाईट गेली पटकन. आमचं 15 दिवस असं चाललंय कामाचं. 2-3 दिवस भरले हप्ते. आई तुला करा ना मग साडू संग. हाय काम तिथं हा पडली सुट्टी. मी काय म्हणते आजच्या दिवस राहायचं. एवढ्या उन्हाचं येणं एवढ्या उन्हाचं जाणं परवडतंय का? होय काय म्हणावं पाहुणेला राहा म्हणते तर पाहुणे जायचंच म्हणतात. नको म्हणत आहेत. नकोच.
असं आहेत का तुमच्याकडे पाहुणे? माझे पाहुणे तर असेच आहेत, येतही नाहीत आणि आले तर राहायचं म्हणतही नाहीत, लगेच जायचं म्हणतात. मस्त रस पोळी केली असती पाहुण्याला खाण्यासाठी. अहो थोडीशी करते मग आता मेवणीच्या हातची. दोंड्याचा महिना आहे. धोंडे सासूकून घ्यायचे असतात, मेवणी हो, हो, तिकडंच का होईना पण. सगळेजण आले. नाही. इथून मागं किती वेळा केले सासून नाही, धोंडे? आता पाहता इथे अगं बाई, आता- तुला पण आता घराला घात आली एवढी का माहिती? अशी आहे, आता एवढी अशी आहे. आता इथून किती 16 वर्ष झालं. ते सांगायचं नाही. सुरुवातीला तुम्ही लग्न केलं तेव्हा म्हणतात का माझ्या सासऱ्याकडून मला एवढी अपेक्षा आहे, मग नाही ना. मग आता आयुष्यभर बी ठेवायची नाही, तसलं नाटक लावायचं आता नाही. धोंडा आता धोंडा एवढा. आता दगडाचा धोंडा दुसरं काही नाही. मी स्वतः सांगते यांना धोंडा करायचा हेच एवढा मोठा धोंडा होणारी आहे? दाजी, एवढा मोठा धोंडा तयार करायची ना. त्याला काय करायचं? हेच सगळ्यात मोठा धोंडा आहे तुम्हाला. लग्नाच्या आधी थोडं छोटा धोंडा घ्यायला पाहिजे. तुमची अपेक्षा छोटी असते आणि तुमची मोठी असते. लग्नाच्या आधी मी तुझ्यापेक्षा बी छोटी धोंडा होता, आता मोठी झाली. ते तर इथूनच कळाले किती मोठा धोंडा झाला. दादा गेलता का फोन? काय स्वरा? लग्नाच्या आधी काय होतं? लग्नाच्या आधी काय होतं? एवढंसं धोंडा पटवायला पाहिजे होता, एवढा एवढा नको, एवढंसं पाहिजे होतं धोंडा, एवढा का? छोटा पाहिजे होता. चला मग, चला. आता उतरले ऊन हळूहळू जाऊ. कशी काय? माझ्या असं कसं केलं होतं? जिना चढा वाटत तिला. मी एवढी चालतच नाही, मेन म्हणलं तर हे problem आहे. हा, आज लय जास्त चढली. चला. दमनी आहे, लागून तुला लागून दमनी. आता कधी येशील ग? हा, मला बोलव, मी बोलवलं तू आणि येणार लगेच. दमनी इथल्या मी कशी राहत असन. चढायचं मग मी तुम्हाला नाही, आज मी किती दिवस झाले एवढी चढली नाही. माझी बहीण आहे, नको ते धोंडा. तुझी बहीण नाही येत खाली आता. नंतर तिकडे करून सांगेल म्हणून. कोणाला ऐका तर गेली आहे सानू. वाटलं म्हणाले तर खूप आली ती छान वाटलं, पण आता थोडंसं वेगळं वाटत आहे. खरंच दम लागला मला मी आतमध्ये आले तर, माहिती आहे का. तर फायनली आपली सानू गेलेली आहे, मी आलेले आहे आतमध्ये. तर खूप छान वाटलं यार. आजचा दिवस माझा खूप मस्त गेला, 2-4 तास होती, मस्त वाटलं. पण आता मात्र अवघड वाटत आहे. मला पाहू शकता किती दम भरला आहे. शिड्या उतरायच्या चढायच्या म्हणलं ना खूप अवघड वाटते. आणि खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग आलेला आहे तुम्हाला, तर सर्वांनी ढेकर आला मध्येच, माहिती आहे का. आणि ओरिजिनल ब्लॉग आहे, मी काही कट वगैरे काही करणार नाही. तुम्ही मात्र ब्लॉग लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. इथेच व्हिडिओचा एंड करत आहे मी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.